नाशिकच्या दिंडोरीतील सभेत पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान कांदा उत्पादकांनी घोषणाबाजी केली। कांदा प्रश्नी बोलण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। दरम्यान मोदींना कांदा प्रश्नी बोलायला सांगणाऱ्या तरुणांचं कौतुक असून तो आपल्याच पक्षाचा असेल तर त्याचा अभिमान आहे अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली। तर कांदा प्रश्नी जी घोषणाबाजी झाली तो विरोधकांचा स्टंट होता असं दिंडोरीतल्या भाजपच्या उमेदवार भारती पवार यांनी म्हटलंय। नाशिकमध्ये जो कांदा उत्पादक शेतकरी आहे त्याची मनस्थिती आता काय, तो अस्वस्थ आहे का नाही, त्याचं जे म्हणणं मागण्याची रास आहे का नाही। आणि देशाचे प्रधानमंत्री आले मोठं भाषण करतात आणि लोकांच्या दृष्टीनं विशेषतः शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जो अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे त्याला स्पर्शही करत नाही, म्हणून त्याच्यात कोणी विचारलं तर हा काही गुन्हा आहे। माझ्यावरती ते योग्य केलं आणि तो आमच्या पक्षाचा आहे असं म्हणतात, तुम्हाला माहीत नाही, पण जर असेल तर मला अभिमान आहे त्याचा। कुठेतरी एक स्टंट करायचा, जाऊन सभेमध्ये प्रश्न विचारायचा आणि मग ते जर त्यांच्या पक्षाचे व्यासपीठ असेल तर तुम्ही तिथे न बोलता इथे येऊन येतात, म्हणजे नक्कीच तुमची अपेक्षा मोदीजींकडनंच आहे, तुमचा सुद्धा विश्वास नरेंद्र मोदीजींवरच आहे, हेही अधोरेखित झालं। आणि दुसरा विषय की एक प्रकारची चुकीची राजकीय गलिच्छ प्रकार या जिल्ह्यामध्ये सुरू झाला आहे, तो बिलकुल जनतेला मान्य नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।